सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये महिलांचा तुफान राडा बघायला मिळालाय। बड्या नेत्याचा वरदहस्त संबंधित व्यक्तीनं बाहेरील महिला आणून महिलांना मारहाण केली। जमिनीच्या वादावरून दाभोळी येथील स्थानिक महिलांनाही मारहाण केली गेली आहे। वरदहस्त असणारा तो राजकीय नेता कोण याची चर्चा सध्या सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली गेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो, राड्याची ही दृश्य आहेत। वेंगुर्ल्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। बड्या नेत्याच्या वरदहस्तानं संबंधित व्यक्तीनं बाहेरच्या महिला आणल्या आणि महिलांना मारहाण केली। वाद होता जमिनीचा वाद, दाभोळी येथील हा जमिनीचा वाद होता। स्थानिक महिलांनाही मारहाण केली गेली। त्या दरम्यानची आपण ही दृश्य बघू शकतोय आणि नेमका जो वरदहस्त करणारा नेता कोण आहे याची सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे। सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली गेली आहे। आणि या संपूर्ण घटनेविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश भुजडे सध्या आपल्यासोबत आहेत। उमेश, आपण दृश्यांच्या माध्यमातून हा राडा बघू शकतोय। बड्या नेत्यांना वरदहस्तानं संबंधित व्यक्तीनं बाहेरील महिला आणून महिलांना मारहाण केल्याचं समजतंय, काय नेमकं घडलं? निश्चितच गौरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला येथे एक महिलांमध्ये जो राडा झालेला आहे, या राड्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याची संबंधित व्यक्तींनी तालुक्यातील बाहेरील महिला आणून महिलांना मारहाण केल्याची अशी घटना घडलेली आहे। आणि हा बड्या नेता कोण आहे अशी एक चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रंगू लागलेली आहे। वेंगुर्ला तालुक्यातील दाभोळी गावडेवाडी येथे एक जमिनीच्या वादातून ही दाभोळी येथील स्थानिक महिलांना तालुक्यातील बाहेरील महिलांनी येऊन त्याचा प्रकार शुक्रवारी 27 जूनला घडला होता। आणि त्या दरम्यान हे प्रकरण पुढे आलं आणि याच प्रकरणाने नेमकी ही मारहाण का झाली, तेथे स्थानिक नागरिक एकत्र झाले, महिला एकत्र झाल्या आणि त्यांनी नंतर मग पोलीस स्थानकात धाव घेतली आणि तेथे ठाकरे शिवसेनेचे जे नेते आहेत, पदाधिकारी ते देखील पुढे आले, त्यांनी पोलीस स्थानकात धडक दिली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी देखील मागणी केली आहे। त्यामुळे ह्या संदर्भात संपूर्ण जो महिलांचा राडा झालाय, त्यामुळे याच्या मागे नेमकं बडा नेता कोण आहे अशी आता जिल्ह्यात चर्चा सुरू आहे। एकंदरीत आणि पोलीस अधीक्षकांकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या प्रकरणी आज उद्धव ठाकरे सेनेचे पदाधिकारी पोलीस निरीक्षक होतात, यांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील त्या उद्धव ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। एकंदरीत नक्कीच उमेश, पोलीस नेमकी काय कारवाई करतात आणि कारवाईतून नेमकी काय माहिती समोर येते बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।